मित्रांनो बघा, अशा प्रकारे मी हे तूप बनवायला घेतले. साजूक तूप पहिलाच प्रयत्न आहे. झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला. सध्या हा प्रकार चालला आहे बनवणं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे मगाशी तुम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे हे लोणी वेगळं काढले मी. हे ताक तयार झालं आहे आणि हे मम्मी इथे थोडंसं मलाई जे काढते याचं मी मिठाई करणार आहे, ती पण तुम्हाला दाखवेन. ही मम्मी आमची तयारी. सकाळी आम्ही 6:30 वाजता हे सगळा प्रकार करतोय. पहिल्यांदाचा प्रयोग आहे हा. आणि बघा, एवढं म्हणजे हे माझं साधारण 15 ते 20 दिवसांची साय असेल, त्याच्यात एवढी मलाई निघाली आहे आणि त्याचं हे लोणी झालं आहे. आता याच्यातूनच मी तूप बनवेल आणि बघूया आता केवढं तूप निघतंय. ठीक आहे बघा, अशा पद्धतीने हे आता एवढं तूप निघालंय. अजून ते गाळायचं बाकी गरम होतंय प्रॉपर. आणखी मी एक 4-5 मिनटात तापवेन ते. म्हणजे साधारण 3 मिनटं पण खूप झाली. 2 मिनटात ते तूप एकदम म्हणजे विरघळलं, लोण्याचं तूप झालं. आता मी ते वेगळं काढल्यानंतर तुम्हाला दाखवलं. मम्मी आता ते हलवायचा प्रयत्न करते. मम्मीला मुद्दाम दिले करायला, कारण मम्मीचे बरेचसे प्रयत्न आधी फसले होते आणि आता हा पहिल्यांदाच आहे प्रकार, जो बघून मम्मीला सुद्धा खूप आनंद झाला आहे. तूप व्यवस्थित होत आहे. अशा पद्धतीने तूप बघा सेपरेट झालेलं आहे. आणि हा एक छोटा टोप मी घेतला आहे. मला असं वाटतं जास्त निघणार नाही. बघूया आता किती निघते, मी तुम्हाला दाखवतो. 2 वेळा काढणार आहे मी. आधी ती खाली थोडीफार मलाई आहे, तर त्याच्यातून पण काढेल. आता हे जेवढं सेपरेट झालं आहे ते वेगळं करतो, म्हणजे थोडंसं प्रोसेस लवकर होईल. ठीक आहे मित्रांनो, बघा एवढं तूप निघालं आहे. साधारण माझ्या मते 200 ग्रॅम किंवा पाव किलो असेल. तुम्हीच सांगा कमेंट करून किती आहे हे तूप. आणि अजून हे मी सेपरेट अजून करायचा प्रयत्न करतो आहे. थोडासा मी कंजूस आहे ना, तर मॅक्झिमम तूप याच्यातून किती काढता येईल, थेंबे तळे जाते त्या पद्धतीने, तर मग ती काढायचा प्रयत्न करतो. आणि मग उरेल तो हा जो खवा म्हणजे मावा किंवा आपण काही म्हणू त्याला, तर हे आणि सेपरेट करून याची एक मिठाई करून दाखवेन मी तुम्हाला. ठीक आहे, प्रयत्न करतो आहे की मी छोटा व्हिडिओ बनवेल, पण ही प्रोसेस जरा लांबडी आहे ना, त्याच्यामुळे म्हणजे लांबट आहे, त्यामुळे मग थोडा जास्त वेळ लागतो आहे. मित्रांनो, आता बेसनाचं पीठ घेतलं आणि हे थोडं तूप जे राहिलं होतं ना, ते मी आता घेतोय, कारण मी याच्यात एक मिठाई करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा आता एवढ्या प्रमाणात हे माझं पीठ झालंय आणि हा एवढा खवा आहे, त्याच्यात दूध घालतो मी थोडंसं. आता थोड्या प्रमाणात मी साखर घातली याच्यामध्ये. बघा मी अशा पद्धतीने मिक्स करणार आहे. ठीक आहे, ही अशा पद्धतीने मिठाई तयार झाली. आणि बघा असे हे मी सेपरेट त्याच्या वड्या काढलेल्या आहेत आणि आता ही आमच्या घरातली लहान मंडळी खाणार आहेत. मी गोडवा त्याच्यात कमी ठेवलेला आहे आणि वरून थोडे केसर लावलेत, की जेणेकरून त्याला एक छान